नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वी विज्ञान या विषयातील चौथा पाठ द्रव्याचे मोजमाप. या आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणजे काय असतो किंवा लॅव्हॅझर आणि त्याचप्रमाणे प्राउस्ट या शास्त्रज्ञाने कशा प्रकारे स्थिर प्रमाणाचा सिद्धांत मांडला. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या सेशनमध्ये पाहिलं होतं की बर्झेलियस या सायंटिस्टने जी IUPAC नॉमनक्लेचरची सिस्टीम दिली त्याप्रमाणे आपण निरनिराळे मूलद्रव्ये जी ज्ञात आहेत त्यांचा सिम्बॉल म्हणजे संज्ञा कशी लिहावी आणि त्याच्यानंतर अणू पासून रेणू कसे तयार होतात, कशा प्रकारे डिफरंट ॲटम्स असतील तर त्यापासून मॉलिक्युल्स कसे तयार होतात याच्याविषयी आपण मागील सेशनमध्ये पाहिलं. आता या येणाऱ्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत मोल ही कन्सेप्ट काय आहे, त्याच्यानंतर अवॅगॅड्रोज नंबर म्हणजे काय. चला तर मग पाहूया द्रव्याच्या मोजमापमध्ये मोल आणि अवॅगॅड्रोचा नंबर. पहा विद्यार्थी मित्रांनो, रेणू वस्तुमान आणि मोलची संकल्पना पहिला आपण क्लिअर करून घेऊया की रेणू वस्तुमान म्हणजे काय. उदाहरणार्थ CO2 कार्बन डायऑक्साईड हा एक रेणू आहे जो कार्बन ॲटम आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम यांनी बनलेला आहे. आपल्याला माहित आहे कार्बनच्या एका अणूचं वस्तुमान 12 इतकं असतं आणि ऑक्सिजनच्या एका अणूचं वस्तुमान 16 इतकं असतं. 16 दुणे 32 आणि 12 झाले 44, म्हणजे ह्याचं रेणू वस्तुमान होईल 44. तर आपण पाहूया एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूंमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज होय. म्हणजे आपण जसं बघितलं की कार्बन डायऑक्साईड मध्ये 44 ही सर्व म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनच्या अणुवस्तुमानांची बेरीज आपण केली आणि रेणूचं वस्तुमान काढलं. अणुवस्तुमानाप्रमाणे रेणू वस्तुमानावरून डाल्टन या एककात व्यक्त करतात. बघा, अणुवस्तुमान ज्याप्रमाणे डाल्टन मध्ये आपण व्यक्त करतो आधुनिक पद्धतीप्रमाणे, त्याचप्रमाणे रेणू वस्तुमान सुद्धा डाल्टन ह्याच एककात व्यक्त करतात. इथे पहा H2O चे रेणू वस्तुमान कसे काढता येईल याच्याविषयी आपल्याला दिलेलं आहे. H2O मध्ये कोण असतं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता अणुवस्तुमान डाल्टन मध्ये एका हायड्रोजनचा अणुवस्तुमान 1 आहे. इथे किती आहेत हायड्रोजन तर 2 आहेत, म्हणून 1 गुणिले 2 बरोबर 2 आले. घटकांच्या वस्तुमान 2 डाल्टन आलं. आता ऑक्सिजन, एका ऑक्सिजनचं वस्तुमान किती आहे तर 16, म्हणून याच्यामध्ये एकच अणू आहे ऑक्सिजनचा, म्हणून 16 गुणिले 1 बरोबर 16 झाले. तर H2O चे रेणू वस्तुमान जर आपल्याला काढायचं असेल तर H चे अणुवस्तुमान गुणिले 2 का तर ह्याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आहेत आणि ऑक्सिजनचा एकच अणू आहे, म्हणून इथे O चे अणुवस्तुमान गुणिले 1 केलेलं आहे. बे के बे म्हणजे 2 अधिक 16 म्हणजे किती झाले 18, म्हणजे H2O चे रेणू वस्तुमान 18 इतकं होईल. तसं आपण समजा HCl चं अणुवस्तुमान काढायला गेलो. HCl मध्ये हायड्रोजनचा अणू एक हायड्रोजन आहे आणि एक क्लोरीन आहे. एका हायड्रोजनचा अणुवस्तुमान किती आहे तर 1 आणि क्लोरीनचा अणुवस्तुमानांक 35.5 आहे. म्हणजे 1 अधिक 35.5 म्हणजेच 36.5 हे HCl च्या रेणूचं अणुवस्तुमानांक आहे. तसंच आपण समजा Cl2 चं काढायला गेलो क्लोरीन, तर Cl मध्ये Cl2 मध्ये 2 Cl आहेत. एकाचं अणुवस्तुमान किती आहे तर 35.5, तर 35.5 गुणिले 2, कारण Cl2 म्हणजे 2 क्लोरीनचे अणू आणि म्हणून 35.5 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा अणुवस्तुमानांक येईल 71, म्हणजे Cl2 चं रेणू वस्तुमान येईल 71, 71. एका क्लोरीनचा अणुवस्तुमान 35.5, दुसऱ्या क्लोरीनचा अणुवस्तुमान 35.5, म्हणजे दोघांची बेरीज केली की ते त्याचं रेणू वस्तुमान 71 येतं. आता बघा, तुम्हाला काही मूलद्रव्ये दिलेली आहेत, त्याच्यावरून त्यांची रेणूसूत्रे सुद्धा दिलेली आहेत. त्याच्यावरून तुम्हाला त्यांचं रेणू वस्तुमान काढायचं. जसं H चं 1 दिलेलं आहे, ऑक्सिजनचं 16 आहे, नायट्रोजन 14 आहे, कार्बन 12, पोटॅशियम 39 39, S 32, Ca 40 आहे, Na चं 23, Cl चं 35.5, मॅग्नेशियमचं 24, Al चं 27. आता पहा याच्यामध्ये मी समजा NaCl चं अणुवस्तुमान NaCl चं जर रेणू वस्तुमान काढायला गेलो तर NaCl मध्ये एक Na आणि एक Cl आहे. एका Na चं वस्तुमान किती आहे अणुवस्तुमान तर ते 23 आहे आणि Cl चं 35.5. या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला ते 58.5 असं येतं. म्हणजे NaCl ह्या रेणू वस्तुमान 58.5 इतकं येईल. आता MgCl2 मध्ये एक Mg आणि 2 Cl म्हणजे एका Mg चं वेट किती आहे तर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एका Mg चं वेट आहे 24 आणि 2 क्लोरीनचं वेट आपण आधी काढलं होतं ते म्हणजे 71, म्हणजे 71 + 24 म्हणजे 95 हे त्याचं रेणू वस्तुमान येईल.
KNO3 बघा, 1 K 1 N आणि 3 ऑक्सिजन. एका Kचं वेट किती आहे? 39. एका नायट्रोजनचं वेट किती आहे? इथे 14, म्हणजे 39 प्लस 14 हे झाले 53. आणि O3 म्हणजे 3 ऑक्सिजन आहेत, म्हणजे 40. एका ऑक्सिजनचं वेट किती येतं अणुवस्तुमान डाल्टन मध्ये? तर ते येतं 16, म्हणजे 16 3 48. 48 प्लस 53 म्हणजे साधारण 48 प्लस 53 म्हणजेच 101. हे KNO3चं पोटॅशियम नायट्रेटचं रेणुवस्तुमान असतं. त्याचप्रमाणे आपण CaOH2चं काढताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, OH2 हे ब्रॅकेटमध्ये आहेत. मग ह्याच्यात कॅल्शियमचं वेट 40 लिहिलं तर 2 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन आहेत. लक्षात घ्या, कारण त्या ब्रॅकेटला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणजे 16 2 32 आणि 2 म्हणजे 34. हे OH/2चं रेणुवस्तुमान येईल आणि कॅल्शियमचं झालं 40, म्हणजे 40 प्लस 34 झाले 74. हे कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं रेणुवस्तुमान येईल. याप्रमाणे आपण पुढे H2SO4, HNO3 किंवा NaOH यांचे रेणुवस्तुमानांक काढू शकतो. ही तुम्हाला आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायची आहेत. इथे आता नवीन एक कन्सेप्ट बघूया, ज्याचं नाव आहे मोल. मोल म्हणजे काय? तर मोल ही संकल्पना का वापरली गेली? तर पहा, मूलद्रव्य किंवा संयुगे जेव्हा रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांच्या अणु व रेणूंमध्ये अभिक्रिया होत असते. त्यामुळे त्यांच्या अणुरेणूंची संख्या माहीत असावी लागते. बघा, कोणतीही संयुगे किंवा मूलद्रव्ये जेव्हा रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात तेव्हा त्यांच्यामधील अणु किंवा रेणू जे असतात, म्हणजे ऍटम किंवा मॉलिक्युल्स जे असतात ते भाग घेत असतात. इथे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. काही बंध तुटतात तर नवीन बंध तयार होतात. तर अशा प्रकारे या बॉन्डिंगमुळे नवीन आपल्याला एक मॉलिक्यूल मिळतो. मात्र रासायनिक अभिक्रिया करताना अणु रेणू मोजण्यापेक्षा हाताळता येतील अशा राशी मोजून घेणे सोयीचे असते. यासाठी मोल ह्या संकल्पनेचा उपयोग होता. बघा, ह्याच्यामध्ये अणु आणि रेणू हे मोजणं क्वाईट डिफिकल्ट आहे आणि त्याच्यामुळे मोल ही संकल्पना अस्तित्वात आली. आता ते मोल ही संकल्पना म्हणजे काय ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघतोय. पहा, मोल ही पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्रॅम मधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील मूल्य एवढेच असते. म्हणजे मोल ही पदार्थाची कशी राशी आहे? जिचे ग्रॅम मधील वस्तुमान जे आहे ते पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मध्ये. आता डाल्टन मधील रेणू वस्तुमान म्हणजे कसं आहे बघा, ऑक्सिजनचं रेणू वस्तुमान किती आहे? 32 आहे, कारण O2 एका ऑक्सिजनचं अणुवस्तुमान किती आहे? 16, म्हणजे O2चं 16 2 32, म्हणजे 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच 1 मोल. आता आपण पाण्याचा विचार केला तर पाण्यामध्ये H2O 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. एका हायड्रोजनचं वस्तुमान आहे 1, म्हणजे 2 हायड्रोजनचं 2 झालं आणि एका ऑक्सिजनचं 16, 16 आणि 2 18. त्यामुळे 18 ग्रॅम पाणी म्हणजेच 1 मोल पाणी होय. जसं आपण कार्बन डायऑक्साईड बघतो, कार्बनचं अणुवस्तुमान किती आहे? 12. त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन CO2 म्हणून 2 ऑक्सिजन, म्हणजे 16 2 32 आणि 12 झाले 44, म्हणजे 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड, म्हणजे त्याचा 1 मोल झाला. HClचा आपण जर 1 मोल काढायला गेलो हायड्रोक्लोरिक ऍसिडचा, तर हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये H आणि Cl असतो. एका Clचं 35.5 आणि एका हायड्रोजनचं 1, म्हणजे 36.5 ग्रॅम HCl, म्हणजे 1 मोल HCl असा त्याचा अर्थ होतो. इथे पहा, संयुगाचा 1 मोल म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅम मधील वस्तुमान होय, जे आपण आधीच बघितलं. मोल हे SI एकक आहे. हे SI म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल या पद्धतीमधलं एकक आहे. आता पदार्थामधल्या मोलची संख्या काढण्यासाठी म्हणजेच N, त्याला सिम्बॉल आहे स्मॉल n लिहिला जातो, म्हणजेच पदार्थाच्या ग्रॅम मधील वस्तुमान छेद पदार्थाचे रेणू वस्तुमान. आता ह्याच्यासाठी आपण एक पुढे क्वेश्चन बघणार आहोत की कशा प्रकारे त्या पदार्थामधील म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं मोलची संख्या काढली जाते, म्हणजे N हा नंबर काढला जातो. तत्पूर्वी बघा, ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे काय आपल्याला माहित आहे. आपण पुढल्या स्लाइड मध्ये बघणार सुद्धा आहोत की 1 डझन केळी म्हणजे 12 केळी, हा नंबर फिक्स आहे. त्याप्रमाणेच ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण इथे बघणार आहोत. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या, कोणत्याही पदार्थातील 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या निश्चित असते. इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगॅड्रो याने या संदर्भात खूप मौलिक संशोधन केले, म्हणून या संख्येला ॲव्होगॅड्रो अंक असे म्हणतात. तो Na या अक्षराने दर्शविला जातो. पुढे वैज्ञानिकांनी दाखवून दिले की ॲव्होगॅड्रो अंकाचे मूल्य इतके आहे, कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे रेणू म्हणजे 6.023 गुणिले 1022 एवढं त्याचं मूल्य असतं. पहा,
66 ग्रॅम CO2 मध्ये किती रेणू असतात? तर CO2 चे रेणू वस्तुमानांक आपण काढलेला आहे 44. इथे त्याने किती ग्रॅम दिलेला आहे CO2? तर 66. त्याला आपण CO2 च्या रेणू वस्तुमानांनी भागलं ग्रॅम मधील तर 44, तर आपल्याला तो 1.5 मोल येतो. आता आपल्याला माहिती आहे ॲव्होगॅड्रो नंबर हा फिक्स असतो, तो आहे 6.022 गुणिले 10⁻23 लक्षात ठेवा 6.022 गुणिले 10⁻23 हा ॲव्होगॅड्रो नंबर आहे, तो कॅपिटल N आणि त्याच्या बेसला A लिहिला जातो. NA बरोबर हा ज्याचा नंबर आहे. जसं आपण बघतो एक डझन म्हणजे 12 वस्तू, त्याप्रमाणे हा नंबर फिक्स आहे. आता पहा 66 चे 44 म्हणजे N आला आपला 1.5. 1 मोल CO2 मध्ये 6.022 गुणिले 10⁻23 रेणू असतात. आता 1.5 मोल मध्ये किती येतील कार्बन डायऑक्साईडचे रेणू? तर 1.5 गुणिले 6.022 गुणिले 10⁻23 म्हणजे 90.330 गुणिले 10⁻23 रेणू. म्हणजेच जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं तर 1 पॉईंट पुढे सरकवला तर 23 1 24 वाढेल. म्हणजेच 9.033 गुणिले 10⁻24 इतके मोल, इतके नंबर्स ऑफ मोल कशामध्ये असतात? तर 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मध्ये असतात. विद्यार्थी मित्रांनो, फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. याचा सिम्बॉल NA आहे, N कॅपिटल N आणि याच्या बेसला A लिहिला जातो. आणि हा जो फिक्स नंबर आहे, जसं एक ग्रोस म्हणजे आपण 144 बोलतो, त्याप्रमाणेच एक म्हणजेच ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 हे लक्षात ठेवा. इथे पहा आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे 1 डझन केळी म्हणजे 12 केळी. 144 वया झाले की त्याला एक ग्रोस वया असं म्हटलं जातं. 1 मोल मीठ म्हणजेच याच्यामध्ये 6.022 गुणिले 10⁻23 इतके रेणू असतात. आणि सांगितल्याप्रमाणे ह्याचा सिम्बॉल कॅपिटल N आणि त्याच्या बेसला A लिहिला जातो. NA म्हणजेच ॲव्होगॅड्रो नंबर किंवा ॲव्होगॅड्रो अंक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशन मध्ये काय काय शिकलो पहा. कशा प्रकारे जर तुम्हाला रेणूचं सूत्र दिलं असेल तर आणि अणुवस्तुमानांक माहित असेल तर आपण रेणू वस्तुमानांक कशा प्रकारे काढतो, त्याप्रमाणेच आपण नंतरचा कन्सेप्ट बघितला मोल. मोल म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये असलेलं ग्रॅम मधील वस्तुमान म्हणजे CO2 चा आपण विचार केला तर 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन म्हणजे 32 16 32 अधिक 12 म्हणजे 44 ग्रॅम म्हणजे 1 मोल झाला. रासायनिक अभिक्रिया होत असताना अणू आणि रेणू यांना हाताळणं फार डिफिकल्ट गोष्ट आहे आणि म्हणून मोल हा कन्सेप्ट पुढे आला. आणि त्याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट बघितली ती म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर, जो NA बरोबर 6.022 गुणिले 10⁻23 इतका किंवा 23 इतका रेणू असतो. धन्यवाद.